तुळजाभवानी मातेची मूर्ती अक्षरशः फोडली. त्या मूर्तीचे बारीक बारीक तुकडे केले, ते तुकडे तळले आणि त्याची रांगोळ केली आणि ती रांगोळ तुळजापुरामध्ये टाकण्यात आलं. मित्रांनो, अफजल खानने हे कृत्य केलं. अफजल खानला फक्त छत्रपती शिवाजी राजेंनाच पकडायचं नव्हतं, तर छत्रपती शिवाजी राजेंना राग आणायचा होता, त्यांना भडकावायचं होतं आणि हे भडकवण्यासाठी हिंदूच्या देवदेवतांना त्यांना हात लावायचा होता. आणि हेच कृत्य केलं अफजल खानला. तुळजापुरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आया बहिणीच्या आबरू घेतल्या, तेथील देवीची मूर्ती बाहेर काढून अक्षरशः तिची राख रांगोळी केली. या सर्व गोष्टी राजगडावर जात होत्या छत्रपती शिवाजीराजे यांच्या कानावरती. राजे अस्वस्थ होत होते, परंतु ही वेळ नव्हती राग व्यक्त करण्याची. राजे शांत होते. या ठिकाणी अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अफजल खान हा ऑर्डर देत होता आणि ऑर्डर स्वीकारत होते हिंदूंचेच सैनिक, आणि हिंदूंचेच सैनिक हिंदूंच्याच देवदेवतांचे पुतळे आणून देत होते आणि त्याची राख रांगोळी होत होती अफजल खानच्या डोळ्याच्या समोर. परंतु कुठल्याही एका हिंदूच्या सैनिकाने देखील याला विरोध केला नाही. हा अशा पद्धतीचा अफजल खान स्वराज्याकडे चालत निघाला, परंतु जात असताना रस्त्यामध्ये तो अशा पद्धतीचे कृत्य करत निघाला. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.